पेटून भरायला जाऊ. हाँ मैडम जी क्या बात है क्या काका दिला दिया मुझको त्याच्या ढोंगना का पाणी अहो पैताळ बेंगण भोजाचे चोलले अगी माय ढोंगणात पाणी असं कसं भरता येईल त्याला हात लावल्याशिवाय कापल्याशिवाय जमत त्या खाटकाय लिहिच्या होईना ह्या घाटी केली आहे बोकडे कापल्यावर त्याचं ढोंगण कापा लागते तो पाणी टाका तुमच्या ढोंगणात पाणी भरतो म्हणते आणि आता चमचम मारतो. मग आता तुला माझ्या ढोंगणात पाणी घातलं मग तुला माझा सर्वच पाहिलं होईना पाहिलं का तर पाहिलं पाहिलं मग आता मी काय त्यात टाकलं बाई सांग टाकू का हा पण तरी मी टाकत नाही गावा तू माझी बहीण आहे पाणी टाकत तुम्ही काय म्हणतो मॅडम तुम्ही सर्व काय ठीक आहे ठीक आहे माझ्या ढोंगणात तुम्ही पाणी टाकला तर मी टाकून पाहतो काही विषय नाही पण मला एकच म्हणायचा काय चौथा फेर झाला रात्र बुडाले झाली रात्र गेली बंद अक्का दिवस मी मला रात्र भरायचा पुन्हा हो ना नाही पुन्हा रात्र भरायचा प्रत्येक फेऱ्यात हे सांग असं सांग असं समजत नाही काही उमर हा हे सांग ते म्हणलं का तुला का हे सांग ना ते सांग नाही मी म्हणलं का मग प्रत्येक फेऱ्याचं तुम्ही उत्तर
आणलं महाभारत काढून आणलं दोघांना पेपर सोडवला असता लोक बसून काय करते, इथं काय करते असते. एवढी विद्वान हा सण हा वटाहाना फुगून गेला. आई आपली उचलली चित्र लावली टावले हा बाई होऊन जेवढे बाई आहे तरी असा गोडवा टाकून आवाजामध्ये आहे का गोडवा ना का चालली ऑटोला सुटली आजी गावाला तर काढले तर साईबाबाच्या यात्रेला चालली म्हणतात अहो चना हा वटाहाना फुगून गेला कांद्याचा फुटला मोठा आणि हिरव्या मिरचीनं साथ दिला म्हणून मनात चालला पोकरी कचोरी विचार करी लागली समोसाच्या मागे आणि शोभा दोस्ती जमवली तर मिरची भजाले आला रागो हवे लुटले में आई जिलेबी तो बालूशाही परेशान लूटने में आई जिलेबी तो बालूशाही परेशान लगा दूंगा पीछे से मिर्ची भजाएंगे तो हो जाएंगी तेरी दानो दान पल्लू बेचारे गम्मत पाए ओ मैडम इधर इधर से देखो ऐसा इधर से तुम्हारी नजर पे नजर जाएगी है ना अगल बगल में है ना उनको देखने दो बार कुछ फर्क नहीं पड़ता पल्लू बेचारे गम्मत पाए पर मिर्ची मारता पाना का कशी चिपतो काय उलटा जाते बोलला सुन बाई उलटा पालटा बोलू नको माझी बहीण आहे हा खबरदार जातीचा भोई होय एक मोठी पासून 10 मोठी 12 मोठी पर्यंत नाव लक्ष्मी आले तर किशोर हा पल्लू की बिचारे गम्मत पाए पर मिर्ची मारता अरे या फूल गोबीला तुला मोठा घसरले भेदराचे अरे घर मारणारा भटणारे हे उगा चलल का रे साठी घर मारी उगा हा चलल का रे खाती आणि सुरमात आईला दिमाग मोठा नाहक करणारे राती अंजी गावाला साईबाबाच्या यात्रेला जायचं आहे तिला वाटलं नाही का मग आता शाहीर हाय का समजाय कसा मग काय वाटलं आता अचानक काय झालं? मग आता काय झालं मग आता तुम्ही कसं करून दाखवा दाखवतो ना आता मी करू डाव्या हातानं काय कसा अगे टाकतो काय आताच म्हणणार तुम्ही तिकडे गाणं डाव्या हाताने आता डाव्या हातानं टाकलं तर हात झाले अहो हाय रे आपले हात करतो डाव्या हाताने उजव्या हाताने काम नाही उजव्या हाताच्या लिटापणची आग होईल डाव्या हाताच्या हलकी होईल उजव्या हात साई सांगते उजव्या हाताने का डाव्या हाताने का सांगते साई ऐकलं बरं ठीक आहे बरं सांगा डाव्या हात आन खड खड वाजे गावचा हुळा पाऊस आला बरा अंधाऱ्या गाणं नाही डाव्या हातानं हलता का सोपी
आणि डाव्या हातानं साडीवर करा, उजव्या हातात सामान धरा. डाव्या हातानं साडीवर करा, उजव्या हातानं सामान धरा. डाव्या हातानं साडीवर करा, उजव्या हातानं सामान धरा. असं काढून म्हणलं मी, असं काम म्हणलं आता डाव्या पैसा हातानं साडीवर करा, उजव्या हातानं सामान धरा. गाव म्हणलं तुम्ही बाबांनी सांगा तुम्ही आता. अर्थ गलत नाही आता, अर्थ गलत नाही. तू यात्रेला आली, मा? साईबाबाच्या यात्रेला आली ना, आली मग आली तुला ते चेंडू घेतले, दांडू घेतले, इथे घेतल्या. असं मग मग ते घेतले आणि त्या दुकानदारानं असे टाकले ओतले त्या थैल्या. अहो, बाय. तू या हात कुठे होता साडीने? साडी नाही हिनं चेंडवे घेतले तर तिने ते विचारा तिनं काय घेतलं तर कोण का घेतलं बा? ही ना ह्या ही नाही ए, का घेतलीस वा तू का घेतली तिने माणसाकडे पात्र हिनं सांगू का? मी कानातले घेतले आला कानातल्या आम्ही इतक्या घेतल्या एवढ्याल्या हिनं. एक मिरच्या घेतली म्हणून काय म्हणतो, हा आला पाच जणाचं पाहिलं हिनं तोंड, काय केलं काय पाच केलं? सहा जणाचं पाहिलं हिनं तोंड, हा? पाच पाच जणाचे पाहिले हिनं तोंड. समजलं नाही समजलं नाही नाही, पाच जणाचं का पाहिलं म्हणजे हा, तोंड. असं? अच्छा, पाच जणाचं तोंड पाहिलं म्हणजे. अहो पण गाव बाजारात लई लोक राहते हो बड बड करते सल्ली हे रांड. आता मग ढुंगण तर पाणी चाललं तरी गुपच्या बसू असं लुडू समजून राहिली का? बहीण ठेवीन गाण्याची लाट तर पुढील बनत आणि पाहिलं नाही किशोर वर्गा जिल्हा लक्षात ठेव. कसं हो वाटतं बड बड करते सल्ली ही रांड आणि चार पाच जणाचे पाहिले हिनं तोंड. इथं करतो मी सत्कार तरी इथं सत्कार करतो मी. असं सत्कार करता तुम्ही सत्कार काय बहिणीवाणी आहे, काय इथं राव काय हा गलत बोलायचं नाही. बरं हे माझ्या मनाले वाटते, नाही ना पण ते ढुंगावर आहे आली. हिनं पाहिलं ना, का सर्व तिने कापून होतं सोडू. हा अरे बडबड करते संधीरान आणि चार पाच जणाचे पाहिले हिनं तोंड. इथं करतो मी सत्कार. हिचा करतो मी सत्कार आणि जोरात टाकल्यावर ए, जोरानं टाकलं कसं वाटते काय बाबा इकडे तिला माहित आहे. अहो तिला विचारलं ए, इकडे ये बा. जोराने टाकल्यावर कसं वाटते अहो बॉलिंग फेकल्यावर तुला बॉल लागलं जोराने कसं वाटत तुला लागल्यावर हे अहो लागल्यावर कशी करते कशी बोलतेस तू हे बिमार पडते जोरात टाकल्यावर. अशी बोलले कशी बोलते आणि जोरानं टाकल्यावर कशी करते गुरं तुरं. कशी करते गुरं कशी करते गुरं जोरानं टाकल्यावर कशी करते गुरं जोरानं टाकल्यावर कशी करते हे गुरं पुरं नाही ना. बाई मी जोरानं टाकणार नाही, आग होऊ देणार नाही. नाही आणि टाकीत तर का टाकीत काय टाकणार गं? मी ज्ञानाचा वार टाकणार. ज्ञानाचा वाद ज्ञानाचा बरोबर वार. काय तलवार नाही, चाकू नाही, सुरी नाही, काही नाही. नाही बाई, आपण बसतो ना आपण बरोबर आहे? बरोबर आहे. म्हणून काय म्हणतो, काय म्हणता बाई करू नको
सामान लावत आहे थांबा. तुम्ही चालू द्या, तुम्ही चालू द्या. बाई चालू नको ग बाई. एक घंटा झाला आल्यावर अजून काहीच केलं नाही. चार घंटे झाले आल्यावर अजून काहीच केलं नाही. चार घंटे झाले आल्यावर अजून काहीच केलं नाही. नाही. बापरे 4 घंटे झाली तरी काही नाही केलं. काहीच नाही केलं. बापरे माणूस बाबा काय होत आता बाई माई एवढी चूक झाली हो खोटं नाही बोलत तुले. 4 घंट्यापासून तुमच्या घरी येऊन बसले. बसले की माणसाले पण नाही का मान मर्यादा राहते का नाही? आता नाही म्हणलं बा ह्या आता आली आल्याबरोबर आली आल्याबरोबर करून का अभय तुमच्या घरी 4 घंटे झाली येऊन बसली. तिला पाय धुवायला पाणी नाही दिलं, सुपारी नाही दिलं, विचारलं नाही तुम्ही काय तुम्ही माणूस वागा? म्हणून काय म्हणतो काय म्हणता? हा? एक घंटा झाला वर बाई. घंटे झाले आल्यावर अजून काहीच केलं नाही. आमचे प्रसिद्ध हिराशेर चव्हाण चांदीवाले यांच्याकडून 200 रुपयाचा प्राइज मिळाला. पार्टी सुरक्षा प्रणाम लाख लाख शुक्रिया धन्यवाद. बाई करू नको का काही आणि एक घंटा झाला आल्यावर अजून काहीच केलं नाही. नाही. आणि तुझी इच्छा का झाली माझ्यावर. बापरे बाई एवढं आवडलं का रस्ता हा मला कुचकुचा आवडला तरी मला आम्हाला कुसकुसा पण इथे आवडलं. आणि हिची इच्छा माझ्यावर गेल्यावर मग तरी करतो मी सत्कार. सत्कार करता तुम्ही. आणि लंपा टाकल्यावर टाकतावा लग्ना. हाय लपड्या टाकल्यावर कसं वाटते मला? अवघे टाकतं ज्ञानाचा अवतार. ज्ञानाचा अवतार आहे म्हणलं. ज्यानी ज्ञानीशी मिले तो ती बात भरती करताना गाडी गाडी तो ती खाली घालती. लक्षात घे. मैं शिकारी हूँ शिकारी हूँ जागता मेरे मस्तक का कहना है गोली मारना ते पारिशी खानदान की है औलाद. का समजून राहिले? तरी करतो मी सत्कार. जोऱ्यानं बेबी बाबा. आता होऊन जाईल. ए. होऊन राहिली. तुला काय नाही आज होते ना? चुप राह. आता झोपा बघूनच टाकतो. एवढी बोलू नको. आणि जोऱ्यानं टाकल्यावर कशी करते पुरं हा संत कबीराच्या घरी 5 पाहुणे गेले होते. तर त्या 5 पाहुण्याच्या त्या संत कबीराच्या पत्नीवर नजर गेली. पत्नीवर नजर गेली. पत्नीवर नजर गेली. अघी माय. तर त्या एक त्याच्यात वाणी समाजात होता. वाणी वाणी. वाणी वाणी समाजाचा. हा खो वाणी काय म्हणे संत कबीर आले काय म्हणे? हा म्हणे तुझी पत्नी पाहिजे. अघी माय. मी आधार देत असो ना बाई ना आपल्यावर घेशी
बहीणना आपल्यावर जशी एका राऊंडमध्ये मध्ये जशी पाडून घ्या माई होताना तसंही नको करू आधार आहे पहिलं ढुंगणात पाणी टाकलं मग काय काय टाकावं संत कबीराच्या घरी पाहुणे गेले हा एका वाणी समाजाच्या पाहुण्याची त्या पत्नीवर नजर गेली त्या संत कबीराच्या पत्नीचं नाव लोही होतं लोही संत कबीर दासच्या महाराजच्या पत्नीचं नाव लोही होतं का नाही बहुतेक जनतेला माहीत असेल का शास्त्रपुरा सर्वच जण ऐकतात पडतात संत कबीराची पत्नी लोही म्हणून ह्या का म्हणे काय म्हणे आणि 4-5 जणांचे पाहिले तोंड तरी करतो इथं सतत आणि तू राग टाकल्यावर अरे सोने बरं काय गाणे म्हणाला तर मला भाषा आहे ते सोड मला कशी करते संत कबीरदासाने तिने खांद्यावर उचलले आणि घरी खांद्यावर बसून त्या वाण्याच्या घरी गेली बालाच्या घरी नेऊन दे वाण्याच्या घरी गेले आठो आणि म्हणे तू ये म्हणे दाखव का दाखव म्हणे हो आणि म्हणे दिले हा लोई मावलीले तू ये म्हणे दाखव किती नालायक माणूस म्हणाला हा किती नालायक माणूस अहो का दाखव म्हणे या ज्ञानाचा पसारा दाखव असं असं म्हणजे तुला किती ज्ञान आहे तुझ्यामध्ये किती ज्ञान आहे हे पाहत आहे तो माझी माहिती तुझ्या ज्ञानाचा पसारा दाखव पसारा दाखव बरोबर आहे कारण रात्रीचे 12 वाजले होते 12 वाजले होते म्हणजे रात्रीचे 12 वाजता ज्ञानाचा पसारा पाहत होता बरोबर आहे रात्रीचे वाजू दे ग बारा सुरमाबाईले पाहिजे खालचे शाहीर आता खाली जपणारे हे यंगार फुकणे तिकडली भाषा यंगार फुकणे फक्त मलाच नाही म्हणलं मा बहिणीने यंगार फुकण्या मी त्या शेतनाची वाट पाहत होतो का मला यंगार फुकण्या म्हणून आगो येंगार फुकणे बी म्हणलं तू ढकलं बा म्हणलं नाही का आता म्हणलं आता बोलून देईल आता बोल म्हणून काय म्हणा रात्रीचे वाजू दे ग बारा तुझी विद्या झाली माझ्यावर आणि दुरान टाकल्यावर कशी करते तुला
त्यांच्याकडनं 200 पार्टी सत्तर बनावं लागतं. हा तसेच राजेंद्र पेटकर यांच्याकडून 50 स्कॉलरशिप. हॅलो, तुम्हाला पंचकपिला कमिटीला माझं म्हणणं आहे, टाइम घड्याळाला पाहून सर्वांना बरोबर द्या. माझा टाइम होता, टाइम जेव्हा झाला तेव्हाच मला उतरवा, ना मी उतरणार नाही. कारण का शाहीर ठाय आहे, आम्ही आहे. आम्हाला वाटते आमचं काहीतरी दाखवलं पाहिजे. चालू द्या ना. हा राजेंद्र पेटकर यांच्याकडून 20 पारितोषिक मिळाले. लाख लाख धन्यवाद, शुक्रिया. श्रीमान्य माझे भाऊजी राजू भाऊजी बावनकर यांच्याकडून मला 251 रुपयाचा पारितोषिक मिळाले. लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. अनन्यानाची गंगा तुही आटली का? आटली का झाला का? येऊन गेलं पसाले पुरलं, कांद्याचे फोत्र वाढे जमतील राहिलं ते. सुरमा तुझी ज्ञानाची गंगा आटली का? ह्या मा घरच्या दोघी त्यांना मोठ्या बेसर आटली म्हणलं काही आईले खुश येते. अरे ज्ञानाची गंगा तुही आटली का? आली लढण्याला तुही भाटली का? आली लढण्याला तुही भाटली का? ज्ञानाची गंगा आटली का? ज्ञान झालं का? नाही ज्ञान झालं. काय ज्ञानाची गांजरं वाटणं? काय ज्ञानाची गांजरं एवढी मोठी पब्लिक पाहिली का तू ना? काहून इतक्या वर्षाची शायरी करते तर माझ्या बहिणीने इतकी मोठी पब्लिक पाहिलीच ना सर. नाही पाहिले सर, म्हणा याच्यापेक्षा डबल पाहिजे सर. पण मी काय म्हणतो, काही ज्ञान ज्ञान वाटलं पाहिजे. शुद्ध बोल काल लाज वाटली का? लाज वाटली का? हे मनोरण्याला तुही फाटली का? हे मनोरण्याला तुही फाटली का? माझा खेळ समाप्त झालाय. मान्यवर शाहीरा येतील ना आपल्या रावणाला सुरुवात करतो. चाल चाल गं. फेर खतम झाला. हिला घेऊन चालू हा. चाल का? अवतीली या. हा, आमचे वर्धेवाले भाऊ, आमच्या सालेजी, त्याचं नाव मला माहित नाही, पण त्यांना माझ्या पार्टीला 500 रुपये दिला. पार्टी आम्हाला